श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा। पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55। नमस्कार, गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकण साथ लाईव्हसाठी या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। माझ्यासोबत आहेत कोकण साथ लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई। संदीप, तुझं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमाला। मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ माझ्या पाठीमागे तुम्ही बघतात, त्या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा, आजच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अधिकृत पद्धतीनं मोपा विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा केलेली आहे। 11 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रीतसर उद्घाटन होणार आहे आणि त्या अनुषंगाने गोवा सरकारने या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी केलेली आहे। संध्याकाळच्या सत्रात या मोपा विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। जवळजवळ 10,000 लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मोठी तयारी गोव्यात सुरू आहे। मोपा विमानतळ प्रकल्पातून गोव्याच्या विकासाचं एक नवं महाद्वार खुलणार आहे। अर्थात मोपा विमानतळामुळे ज्या लोकांच्या जमिनी गेल्या, ज्या लोकांच्या पिढीच्या जमिनी मोपा विमानतळासाठी संपादित झाल्या, त्या लोकांना न्याय मिळाला का हा प्रश्न आहेच। त्याचबरोबर स्थानिकांच्या नोकऱ्यांचा विषय, उद्योग व्यवसायात स्थानिकांना प्राधान्य, अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे आणि या गोष्टी आपण आतापर्यंत चर्चेला घेतलेल्या आहेत आणि या गोष्टीवरती यापुढेही चर्चा होणार आहे। परंतु आजच्या आमच्या या वार्तालापाचा एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे तो गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या अगदी सीमेवरती आहे। जसा गोव्याला या मोपा विमानतळाचा फायदा आहे, अर्थात हा विमानतळ गोव्यात असल्यामुळे त्याचा थेट फायदा हा गोव्याला मिळणार आहे, परंतु या विमानतळाचा एक भाग हा महाराष्ट्राच्या सीमेला लागून असल्यामुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि विशेष करून दोडामार्ग तालुक्याला या मोपा विमानतळामुळे एक विकासाची नवी संधी मिळणार आहे। ही संधी घेण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केलेली आहे काय? महाराष्ट्रात म्हणजे आमच्या शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि दोडामार्ग तालुक्यात मोपा विमानतळाच्या उद्घाटनाची उत्सुकता अजूनही दिसून येत नाही। याची नेमकी कारणं काय आहेत? मोपा विमानतळाच्या या विकासाचा फायदा घेण्यासाठी सिंधुदुर्ग आणि दोडामार्ग तालुका सज्ज झाला आहे का? अशा अनेक विषयावरती आम्ही संदीप देसाई यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। संदीप, काय आहे परिस्थिती? 11 डिसेंबर रोजी म्हणजे अवघ्या आता 8 दिवसात, 8ही दिवस नाहीत, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे या संपूर्ण भागात अशा पद्धतीचा एवढा मोठा प्रकल्प हा पहिल्यांदाच उद्घाटन होतो आहे आणि तुला माहीत आहे की विमानतळ हा एक विकासाचा एक महाद्वार आता खुलणार आहे। जसं गोव्याच्या विकासात या विमानतळाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि दोडामार्गाच्या विकासातही या विमानतळाचं योगदान होणार आहे। काहीच तयारी दिसत नाही, काही उत्सुकता दिसत नाही। तुमचा एक आमदार म्हणा किंवा कोणीही राजकीय नेता या मोपा विमानतळाच्या बाबतीत काहीही बोलताना दिसत नाही। का ही नेमकी परिस्थिती आणि अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा किंवा दोडामार्ग तालुका जागा का झालेला नाही? अगदी बरोबर सर प्रश्न उपस्थित केला आणि अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न। खरं तर सिंधुदुर्ग आणि कोकणचं नेमकं आपण खंत व्यक्त करावी की दुर्दैव म्हणावं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय, कारण लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने गोवा राज्य या मोपा विमानतळाचा फायदा उठवणार आहे त्या पद्धतीने जो सगळ्यात महत्त्वाचा कोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये दोडामार्ग, बांदा आणि वेंगुर्ला हे 3 तालुके आहेत आणि सगळ्यात जास्त जो फायदा आहे तो मोपा विमानतळाचा याच तालुक्यात होणार आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग, खरं तर सिंधुदुर्ग आणि गोव्याचं एक वेगळं नातं आहे आणि ते नातं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला येथील राजकारणी जोडत असतात। मात्र ही जी संधी उठवायला पाहिजे होती, खऱ्या अर्थाने मोपा विमानतळ एक इंटरनॅशनल विमानतळ आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर होते आणि तिथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। मात्र दुर्दैवाने ते कुठेही या ठिकाणी अधोरेखित होत नाही की तिथले लोकप्रतिनिधी तळमळीने मांडतात, इथल्या सीएमशी चर्चा करतात की इथल्या स्थानिकांना कुठेतरी रोजगार मिळावा। एका ठिकाणी युवा वर्ग जो सर आहे तो टाहो फोडतोय की आम्हाला रोजगार द्या,
इंडस्ट्रीज उभ्या करा, पण कोकणात दुर्दैवाने तशा इंडस्ट्रीज नाही आणि ती संधी या मोपा विमानतळाच्या माध्यमातून निर्माण झालेली होती. मात्र तसं जे चित्र खऱ्या अर्थाने दोडामार्गतील युवाई जे आहे ते खरं तर दोडामार्गमध्ये आपल्याला विलीन करा असं एक चित्र मागणी करत होते. आणि एवढं मोठं आज रोजगाराचं द्वार इथे खुलं होतं आहे, तर त्या ठिकाणी आपल्या युवाईचा आवाज पोचवावा, आपल्या युवाईला कुठेतरी तिथे स्थान मिळावं. अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत. खरं तर संपूर्ण देशातील सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा, तर इथे येणारे जगभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येऊ शकतात. तर त्या ठिकाणी कुठच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळू शकतो. मात्र या बाबतीत कुठचेही राजकारणी अजूनपर्यंत ज्या पद्धतीने या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे होते ते करत नाही आहेत. खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे फक्त आजपासून 5च दिवस राहिले. 11 तारीखला या ठिकाणी मोपा विमानतळाचं उद्घाटन होतं आहे, मात्र ते चित्र दिसत नाही. आणि खरं तर हे शल्य आहे. इथली युवाई आता नेमकी कोणती भूमिका घेणार हे सर पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप, एक महत्त्वाचा विषय तू उल्लेख केला तो म्हणजे दोडामार्ग तालुक्याची बहुतांश जनता म्हणजे फक्त तरुणाई नाही तर जनता ही पूर्णपणे गोव्यावरती अवलंबून आहे. आरोग्याच्या दृष्टीने गोवा मेडिकल कॉलेज हा त्यांचा सगळ्यात मोठा आधार आहे. रोजगाराच्या बाबतीत सगळा जो युवा वर्ग आहे तो गोव्यावरती अवलंबून आहे. आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टसारखा एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी येतो आहे, तर या प्रकल्पाच्या अनुषंगाने दोडामार्गात किंवा सिंधुदुर्गात या युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विचार प्रवाह सुरू व्हायला हवा होता. परंतु दुर्दैवाने आपल्याला तो दिसत नाही. महाराष्ट्र शासनाकडून किंवा तुमच्या महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे नेते आहेत ते मोठमोठ्या घोषणा करतात, वेगवेगळे कोकण दौरे म्हणून करतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात, दोडामार्ग तालुक्यात येतात, राजकीय भाषणं ठोकतात. पण या एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीत ज्या प्रकल्पाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, हा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हा केवळ प्रवासी वाहतुकीसाठी नाही तर एक लॉजिस्टिक हब आणि कार्गो वाहतुकीसाठी हा एक प्रमुख केंद्र हे ठरणार आहे. आणि संपूर्ण कोकण विभाग जो आहे तो कोकण विभाग हा या मोपा विमानतळाकडे आकृष्ट होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील तरुणाईची तू गोष्ट सांगितली. या पूर्वी दोडामार्ग तालुक्यात एक आंदोलनही झालं होतं की आम्हाला गोव्यात समावेश करा. या मोपा विमानतळाच्या विकासानंतर जो काय एक भौगोलिक बदल होणार आहे त्या बदलात आज नेमकी परिस्थिती मला वाटतं बेळगावची परिस्थिती जी सध्या झालेली आहे त्या बेळगावच्या परिस्थितीसारखीच परिस्थिती भविष्यात गोवा आणि दोडामार्ग यांची होऊ शकते. कारण गोव्याच्या सीमेला टेकून असलेला हा दोडामार्ग तालुका मोपाच्या या विकासाच्या अनुषंगाने कधी विकसित होईल आणि या तालुक्याचा कधी पायापालट होईल हे आपल्याला कळणारही नाही. ही जी म्हणजे स्थानिक जे पंचायत म्हणा, जिल्हा पंचायत म्हणा, या लोकांनी अद्यापपर्यंत ही गोष्ट आपल्या नेत्यांच्या कानी कशी काय घातलेली नाही. आणि आता म्हणजे 11 तारखेच्या उद्घाटनानंतर ह्या गोष्टीला एक गती मिळू शकते काय वाटतं तुला? सर नक्कीच गती मिळायला हवी. खरं तर हे दुर्दैवच म्हणायला पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींना एवढं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊन त्याचं महत्त्व कळत नाही. कारण इथे अगदी हाकेच्या अंतरावर सर ह्याच्या मागे आडाळी MIDCची घोषणा झालेली आहे. 7-8 वर्ष त्या ठिकाणी आता त्याचे प्रयत्न सुरू आहेत, सगळं पाठपुरावा केला जातोय, मात्र ती MIDC सुरू होत नाहीत. ही अत्यंत महत्त्वाचं एवढं मोठं विमानतळ होतोय तर त्या ठिकाणी रोजगाराची साधनं मिळत नाही. तर इथे रोजगार मिळाला असता. दोडामार्गच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा एका ठिकाणी आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिन्ही भोवताली जसं आपण उल्लेख केलात गोवा या ठिकाणी डेव्हलप आहे, त्यानंतर बेळगाव डेव्हलप आहे, कोल्हापूर सिटी डेव्हलप आहे आणि सिंधुदुर्ग आहे तो खऱ्या अर्थाने औद्योगिकदृष्ट्या कुठेतरी मागासलेला आहे. आणि एवढं मोठं एअरपोर्ट झाल्यानंतर इथे अनेक रोजगाराचे जे साधन आहेत, द्वारं जी आहेत ती खुले झालेली आहेत. आणि आपल्या लोकप्रतिनिधी खरं तर गोवा CM असू दे किंवा आपले जसं पंतप्रधान महोदय आहेत देशाचं पूर्ण नेतृत्व करतात त्यांच्याकडे ठाण मांडून बसायला पाहिजे होतं की या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि कोकणातील युवाईला सुद्धा संधी मिळाली पाहिजे रोजगारात. कारण गोव्यामध्ये अनेक प्रकारच्या रोजगाराच्या जी गोष्टी आहेत त्या उपलब्ध आहेत आणि गोव्यातील युवाईसुद्धा त्या ठिकाणी स्थिरावलेली आहे. आणि अशा वेळी इथे येणारा जो मजूर वर्ग आहे किंवा रोजगारासाठी येणारा युवा वर्ग आहे तो नेमका कुठून येणार आहे ह्याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. कारण ज्या शासकीय किंवा ऑफिशियल वर्किंग असेल त्याच्यामध्ये गोव्यातील मुलं जातील, पण बाकीचे ह्याच्यावर बरेच अवलंबून असणारे रोजगाराचे अनेक प्रकारचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये खरं तर या सगळ्या मुलांना संधी मिळाली असती. कारण सिंधुदुर्ग नुसतं दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडीच नाही तर बहुतांश सिंधुदुर्ग खऱ्या अर्थाने गोव्यावर अवलंबून आहे. तेथील सगळं रोजगारासाठी तेथील युवाई आहे ती गोव्यामध्ये ये जा करते. रात्र जर आपण संध्याकाळच्या वेळेला जर सर बघितलं तर हे सगळे रस्ते जो तरुण वर्ग आहे तो 2 व्हीलरने कुठेतरी आपल्या घरी जाताना दिसतो. आणि आज गावाची गावं ओस पडतात रोजगार नाही म्हणून आणि ती गोवा किंवा कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी स्थिरावत आहेत. ह्याच्या पूर्वी मुंबई हे इथल्या कोकणासाठी लोकांना एक रोजगाराचं साधन होतं, मात्र आता गोवा हे हब
बनलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने एवढं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट जर होतं आहे तर इथल्या युवाईसाठी एक खरी सुवर्ण संधी होती. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला त्या पद्धतीने आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खरं तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि संपूर्ण यंत्रणेकडे ठाण मांडून बसायला पाहिजे होतं. आत्ता थेट उद्घाटन होतं आहे, त्यामुळे आता तरी त्यांचे डोळे उघडावेत एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. संदीप, गोवा हे छोटं राज्य आहे आणि गोव्यात तुला माहीत आहे की गोव्यात जमीन हा विषय खूपच महत्त्वाचा आहे, नेहमीच केंद्रबिंदू ठरतो. गोव्याच्या जमिनी आता जवळजवळ संपल्याच जमा आहेत आणि दुसरा शेजारी जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध आहेत की सगळ्यांच्या नजरा त्या जमिनीवरती आहेत. मोपा विमानतळामुळे पर्यटनाला चालना तर मिळणारच आहे, परंतु उद्योग व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात मला वाटतं संपूर्ण सगळ्या जमिनी या गोव्यातल्या लोकांनी आणि इतरत्र लोकांनी ऑलरेडी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनंही विकास होऊ शकतो. काय नेमकी परिस्थिती आहे जमिनींची दोडामार्ग तालुक्यात आणि एकूणच सिंधुदुर्ग तालुक्यात जमीन या विषयाला कसं महत्त्व प्राप्त होणार आहे या मोपा विमानतळामुळे? नक्कीच सर, जमिनीला तर सर ज्यावेळी मोपा विमानतळाची घोषणा झाली त्याच वेळेपासून खऱ्या अर्थाने अवघं गोव्यातीलच जे बिल्डर्स आहेत, मोठमोठे लोक आहेत, उद्योजक आहेत, तेच या ठिकाणी उतरले अशा प्रकारची परिस्थिती नाही. तर दिल्ली त्यानंतर बेंगलोर येथील बरीच लोक जे आहेत त्यांनी मोठमोठ्या एकरोच्या एकर जमिनी त्यावेळी खरेदी केलेल्या आहेत आणि आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने जसा उल्लेख केला गोव्यामध्ये जी रेसिडेन्शियल महत्त्वाची गोष्ट आहे ती सीमित झालेली आहे आणि हाच धागा पकडून त्या उद्योजकांनी दोडामार्गच्या सीमेवर मोठमोठे होम प्रोजेक्ट त्या ठिकाणी निर्माण केलेले आणि हे 2-3 वर्षापासून सुरू झालेले आहेत. अंगणसारखा एवढा मोठा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी जवळपास 700 ते 800 होमचा प्रोजेक्ट आहे, तो 3 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील जमिनींना एवढा मोठा भाव आलेला आहे. कळणेसारख्या भागातील जमिनी मोठमोठ्या कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. अगदी कळणेच नाही तर दोडामार्ग लगतचा वेंगुर्ला तालुका जो आरोंदा आणि भाग आहे, मळेवाड भाग आहे, त्यानंतर बांद्याचा परिसर आहे सगळा, तोरसे पेडणे, त्यानंतर आडाळी MIDC, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एवढा मोठा त्यांना सध्या तिथल्या जमिनींना भाव निर्माण झालेला आहे की स्थानिक आता जमिनी स्थानिकांकडे राहतील की ते सगळे परप्रांतीय आणि उद्योजक यांच्याकडे जातील, हा सुद्धा सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चित आपण जो उल्लेख केला दोडामार्गचं जमीन आज खऱ्या अर्थाने सोनं झालेलं आहे आणि ते सोनं घेण्यासाठी उद्योजक आणि बाहेरील लोकांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. संदीप, पर्यटनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गोव्यासारखंच एक नैसर्गिक सौंदर्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. परंतु एवढं असूनही ज्या पद्धतीनं गोव्यात पर्यटनाचा विकास झाला, पर्यटनाच्या मोठमोठ्या घोषणा या नेहमीच सिंधुदुर्ग होताना आम्ही बघतो, परंतु ज्या पद्धतीनं तिथं पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबात झालेला नाही. परंतु आता तो विकास कुणीही टाळू शकत नाही, कारण या विमानतळामुळे जी काही एक गती मिळणार आहे त्या गतीत तो विकासही होणार आहे. दोडामार्ग तालुका हा जरा वेगळ्या बाजूला पडतो, तिथं समुद्रकिनारा नाही, परंतु बाकीचा जो भाग आहे समुद्रकिनारी भाग जो आहे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या त्या समुद्रकिनारी भागाचा जर खऱ्या अर्थानं गोव्यासारखा जर पर्यटनाच्या दृष्टीनं जर विकास व्हायला पाहिजे तर तिकडच्या तुमच्या प्रशासनाचं धोरण नेमकं कसं असणं गरजेचं आहे? काय नेमका मर्यादा आहेत? का गोव्यासारखा विकास पर्यटनाचा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात का होत नाही? इतके सुंदर किनारे असूनही तिथे पर्यटनाच्या दृष्टीनं अजूनही गती का प्राप्त होत नाही? काय नेमकी त्याची कारणं काय वाटतात तुला? याची सर कारणं गेली अनेक वर्ष शोधली जात आहेत, पण नेमकं कारण सांगणं अवघड आहे. मात्र राजकीय जी लोकप्रतिनिधी इच्छाशक्ती ती कुठेतरी कमी पडते असंच म्हणायला पाहिजे, कारण संपूर्ण देशातील पहिला पर्यटन जिल्हा झाला. आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे. एका ठिकाणी गोव्यासारखं विमानतळ होतं आहे, कारण सिंधुदुर्गामध्ये नुसतं सर समुद्र पर्यटनच नाही तर जे पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचं आहे, त्यानंतर सह्याद्रीचे डोंगर आहेत, तर सगळं हवा पाणी जसं डोंगर म्हणतोय, समुद्र म्हणतोय, या सगळा निसर्ग म्हणतोय, हे सगळं सिंधुदुर्गातच उपलब्ध आहे. त्यामुळे जगभरातील जे पर्यटक आहेत ते सिंधुदुर्गकडे आकर्षित होत आहेत आणि आजच्या घडीला खऱ्या अर्थाने राजकीयसुद्धा जी ताकद आहे ती सुद्धा या कोकणात आणि सिंधुदुर्गात आहेत. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत आणि त्यांचं वजन जे आहे ते केंद्रात अतिशय चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी जर आदरणीय पंतप्रधान महोदयांकडे हा जर विषय मांडला, त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडला, तर हा सगळा जो
फायदा आहे तो या ठिकाणी तिथल्या लोकांना होईल. आणि खऱ्या अर्थाने जो उल्लेख आपण केलात की एवढं मोठा पर्यटन जिल्हा असून पर्यटन ज्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे होतं, रुद्रंगीत व्हायला पाहिजे होतं ते दिसत नाही. मात्र फक्त मालवणसारखा जर एक तालुका वगळला, जर तारकर्ली बाग जर हे गोष्टी वगळल्यात, तर बाकी ठिकाणी अजूनही ज्या पद्धतीने पर्यटन विकास व्हायला पाहिजे होता, सीवर्ल्डसारखा एवढा मोठा इंटरनॅशनल लेवलचा जो प्रकल्प घोषणा झाली मात्र अद्याप त्या ठिकाणी झालेला नाही आहे. आपलं आरवलीचं एवढं मोठं 5 स्टार हॉटेल जे होणार होतं ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलेलं आहे. मात्र आता तरी या इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे या तिथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत, तिथले राजकारणी आहेत, तिथले जे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचा डेव्हलप व्हावा, विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतात त्या लोकांचे डोळे उघडले पाहिजेत. तरच या ठिकाणी जो पर्यटनाच्या दृष्टीने आपण नेहमी तुलना करतोय, कारण गोव्याचं या ठिकाणी भरभरून पर्यटन डेव्हलप होतं आहे. आज गोव्याच्या पर्यटक एवढे येतात की ते थांबायला जागा नाही. मात्र ह्याच्या उलट परिस्थिती आहे की सिंधुदुर्गामध्ये अमाप जागा आणि अमाप सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र तिथलं पर्यटन, रस्ते, ज्या विकास पर्यटनासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत, हॉटेल आहे, रस्ते आहेत, पाणी आहेत, या सगळ्या गोष्टी जर झाल्यात तर तिथलं पर्यटन डेव्हलप होऊ शकतं. त्यामुळे आता तरी त्या तिथल्या लोकांचे डोळे उघडावेत एवढीच आपण अपेक्षा करू शकतो. रोजगाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जो सुशिक्षित युवा वर्ग आहे तो एकतर मुंबईला स्थलांतरित होतो, नाहीतर गोव्याकडे तरी स्थलांतरित होतो. कारण सुशिक्षित युवकांना कुठल्याही पद्धतीच्या संधी या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला कुठेच दिसत नाही. तशा पद्धतीचे उद्योग, तशा पद्धतीचे व्यवसाय संधी त्यांना तिथे मिळत नाहीत. IT क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात जगभरात आणि देशभरात क्रांती सुरू आहे. ती क्रांती देखील IT क्षेत्राची क्रांती देखील या सिंधुदुर्गात जशी अपेक्षित आहे तशी आम्हाला दिसत नाही. आता मोपा विमानतळाच्या दृष्टिकोनातून, कारण हा जो विमानतळ आहे तो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि या विमानतळावर कार्गोची वाहतूक होणार आहे. त्याच्यानंतर लॉजिस्टिक हब म्हणून या विमानतळाकडे पाहिलं जातं. आणि लॉजिस्टिक हब जर मोपा विमानतळ झाला तर त्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रालाच होणार आहे, पूर्ण कोकणपट्ट्याला होणार आहे. कारण ज्या पद्धतीनं कृषी उत्पादन कोकणपट्ट्यात होतं त्या तुलनेत गोव्यात तशा पद्धतीचं कृषी उत्पादन होत नाही. औद्योगिक ज्या काही गोष्टी असतील, जी वाहतूक असेल ती वाहतूक देखील लॉजिस्टिक हबमुळे इथूनच होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून याचा काय फायदा नेमका कोकणला होणार असं तुला वाटतं? नक्कीच या माध्यमातून ज्या खऱ्या अर्थाने स्वयंरोजगाराचे अनेक कवाडे खुली होणार आहेत. कृषी हा खरं तर कोकणचा श्वास म्हटला पाहिजे, कारण कृषी क्षेत्रात कोकणने एवढं मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कोकणचा आंबा तर जगभर प्रसिद्ध आहे आणि अशा वेळेला इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी येतं आहे. तर या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री आहेत, दीपक केसरकर आहेत, त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि स्वतः केंद्रात नारायण राणे आहेत. या तिघांनी जर एक समन्वय साधला, कारण यापूर्वी राजकीय परिस्थिती, राजकीय आकडे वेगळे होते, मात्र आता हे तिन्ही व्यक्ती एकत्र आहेत आणि या तिघांनी जर मिळून हे संपूर्ण गणित बांधलं आणि कोकणच्या खऱ्या अर्थाने कायापालट करण्यासाठी ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्र म्हणा, त्यानंतर कृषी क्षेत्र म्हणा, कारण कृषीच्या अनेक संधी कोकणात उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्याला जर एक जागतिक स्तरावर स्थान निर्माण करायचं असेल आणि कोकणला खऱ्या अर्थाने समृद्ध करायचं असेल तर मला वाटतं या इंटरनॅशनल एअरपोर्टपेक्षा आणखी दुसरी संधी मिळणार नाही. त्यामुळे आता तर या तिघांनी एकत्र आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने, आणि निश्चित एक चांगली अपेक्षासुद्धा सिंधुदुर्गवासियांना या लोकांकडनं आहे, कारण आतापर्यंत नेहमी राजकीय आखाड्यात तेथील विकास खुंटलेला होता आणि आज राजकीय गणितं बदललेली आहेत. सगळं म्हणजे खऱ्या अर्थाने तिथे नेतृत्व करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते एका प्लॅटफॉर्म खाली आहेत. त्यामुळे निश्चित येणारा काळ जो आहे तो सिंधुदुर्गसाठी महत्त्वाचा मानायला पाहिजे आणि आता त्यांनी त्या दृष्टीने सकारात्मकतेने प्रयत्न केले पाहिजेत, तरच येथील युवाईला ते उत्तर देऊ शकतात. नाहीतर एवढं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि गोवा ज्या पद्धतीने पुढे जातोय त्या पद्धतीने आपण कुठे आहोत याचा किती पिढ्या आणखी आपण विचार करणार हे सुद्धा राजकारणी विचार करायला हवं. संदीप, माझा शेवटचा प्रश्न म्हणजे विमानातून प्रवास करणारे लोक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा एकूणच कोकण पट्ट्यात किती आहे? कारण आतापर्यंत जर त्यांना विमानातून यावं लागत होतं तर ते दाबोळी म्हणजे गोव्यात उतरून त्यांना पूर्ण आपल्या घरी यावं लागत होतं. आता अगदी त्यांच्या शेजारी हाकेच्या वाटेवरती मोपात हा विमानतळ होणार आहे. सध्या चिपी विमानतळाची नेमकी परिस्थिती काय आहे? चिपी विमानतळावरती विमान वाहतुकीची व्यवस्था काय आहे आणि मोपा विमानतळानंतर किती प्रमाणात लोक हे विमान प्रवास करू शकतात? नाहीतर कारण रेल्वे आणि रस्ता मार्ग हे दोनच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, परंतु विमान प्रवास करण्याची ऐपत असूनही सोय नसल्यामुळे त्यांना तो करता येत नाही. आज त्यांचा हक्काचा विमानतळ या ठिकाणी सुरू होणार आहे. नेमका विमान वाहतुकीच्या बाबतीत किंवा विमान प्रवासाच्या बाबतीत या मोपा विमानतळाचा काय फायदा कोकण पट्ट्याला होणार आहे, विशेष करून सिंधुदुर्ग जिल्हा आणि दोडामार्ग तालुका? नक्कीच सर, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला खऱ्या अर्थाने
मोपा विमानतळाचा फायदा होणार हे निश्चित. म्हणजे कोणी हे वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही. सिंधुदुर्गामध्ये जो चिपी विमानतळ आहे त्याला मर्यादा आहेत. ते डोमेस्टिक विमानतळ आहे आणि फक्त एकच विमानाचं त्या ठिकाणी उड्डाण होतं, त्यामुळे मर्यादा आहेत. कारण लोकांना इथल्या सिंधुदुर्गातील जे बऱ्याच प्रकारचे लोक आहेत त्यांना ज्यावेळी बाहेरगावी जायचं असतं, यायचं असतं, तर त्या मर्यादा येतात. बरेचसे जगभरातील येणारे पर्यटक असू दे, जो पहिला पर्यटन जिल्हा आहे, त्यानंतर उद्योगधंद्यासाठी येणारे सगळे लोक होते, त्यांना कुठेतरी अडचण होत होती. यापूर्वी अगदी गोवा मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे आज ज्या ठिकाणी आपण मोपा विमानतळावरून बोलतोय, तर इथनं पुढे 50 किलोमीटर म्हणजे जवळपास सावंतवाडी आणि दोडामार्गच्या लोकांना तर अतिशय जवळचं अर्ध्या तासाचं अंतर आहे. म्हणजे दोडामार्गपासून फक्त 19 किलोमीटर मोपा विमानतळ आहे आणि याच्या ऑपोजिट जर दाबोळीला जायचं असेल तर 65 किलोमीटर, आणि जर वेंगुर्ला म्हणजे चिपीला जायचं असेल तर ते दाबोळीपेक्षाही लांब. त्यामुळे हे सगळ्यात फायद्याचं ठरणार आहे. आणि ज्या पद्धतीने सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या मर्यादा आहेत, तर इथलं कोकण खरं अर्थाने गोव्यापेक्षा मोपा विमानतळाचा फायदा कोकणला आणि सिंधुदुर्गला होणार हे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि इथल्या लोकांनाही आज ते अतिशय खूप सोयीचं झालेलं आहे. कारण इथला जो महामार्ग झालेला आहे, अगदी गोवापासून तो मुंबई गोवा मार्ग महामार्ग होतो आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा महामार्गाने कव्हर केलेला आहे. त्यामुळे अगदी कणकवलीपासून ते राजापूरपर्यंतचे लोकसुद्धा 1-1.5 तासामध्ये या ठिकाणी एअरपोर्टला येऊ शकतात. त्यामुळे अतिशय फायद्याचं एअरपोर्ट हे इथल्या लोकांनाच नव्हे तर प्रत्येक सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून जाणाऱ्या लोकांना एक अतिशय चांगलं प्रवासाचं एक साधन आणि एक एअर साधन निर्माण होणार आहे. संदीप देसाईने ज्या पद्धतीनं माहिती दिली, म्हणजे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक विकासाचं एक महाद्वार उघडणारा विमानतळ कसा ठरणार आहे हे संदीप देसाई यांनी सांगितलेल्या माहितीवरून आपल्याला स्पष्ट दिसतं. कुठल्याही राज्यात किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा एखादा विकास प्रकल्प होतो, त्या विकासाचा फायदा हा केवळ त्या भौगोलिक प्रदेशालाच मिळतो असं नाही, तर त्याचा फायदा हा त्याला भौगोलिक बंधनं आपल्याला अजिबात त्या बंधनात अडकवता येत नाही. मोपा विमानतळ हा गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती उभारण्यात आल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा जितका गोव्याला होणार आहे त्याच तुलनेने त्याचा फायदा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि एकूणच कोकण पट्ट्याला होणार आहे. परंतु तशी इच्छा किंवा तशी उत्सुकता मात्र अजूनही या कोकण पट्ट्यातल्या राजकीय नेत्यात दिसून आलेली नाही. परंतु अनपेक्षितरित्या जेव्हा ही विकासाची लाट येणार आहे त्यावेळेला नियोजित पद्धतीनं विकास करणं आणि अनियोजित विकास होणं याच्यात फरक असतो. नियोजित पद्धतीनं जर विकास केला तर त्याचा फायदा हा तळागाळातल्या लोकांना देता येतो, परंतु अनियोजित पद्धतीनं जर विकास झाला तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आतापासूनच या मोपा विमानतळाच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं या पूर्ण पट्ट्याचा विकास करता येईल याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इकडचे जे नेते आहेत, नारायण राणे, त्याच्यानंतर दीपक केसरकर, त्याच्यानंतर चव्हाण यांच्यासारखे नेते, या सगळ्यांनी जर एकत्र येऊन या मोपा विमानतळाचा फायदा जर सिंधुदुर्गाला करून देण्याचं जर निश्चित केलं तर निश्चितपणे सिंधुदुर्गाला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे. सिंधुदुर्गावरती जो एक ठपका आहे अविकसितपणाचा, तो ठपका अगदी सोप्या पद्धतीनं दूर होणं शक्य आहे. आता गोव्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर गोव्याच्या विकासाची फळं ही सिंधुदुर्ग हिरावून घेणार का, असा जर प्रश्न कुणाच्याही मनात जर तयार होत असेल तर आम्हाला वाटतं की त्याच्या बाबतीत आपण नकारात्मक विचार करता कामा नये. कारण सिंधुदुर्ग हा मोठ्या प्रमाणात हा ज्या विकासाचा भार आहे तो भार झेलणार आहे. कारण गोव्याच्या भौगोलिक मर्यादा आहेत. आज गोव्याच्या जमिनीच्या बाबतीत तुम्हाला माहीतच आहे की मोपा विमानतळासाठी जवळजवळ 80 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही लोकांची गेलेली आहे. फक्त या जमिनीतून अजून भागलेलं नाही, कारण एखाद्या ठिकाणी जेव्हा विमानतळ येतो त्या विमानतळाला जोडण्यासाठी वेगवेगळे रस्ते येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मागेच एक घोषणा केली आहे की पत्रादेवी ते मोपा असा एक नवा मार्ग ते उभारणार आहेत. अशा पद्धतीनं अनेक मार्ग हे आता मोपा विमानतळाला कनेक्ट होणार आहे. त्याच्यासाठी नवीन जमिनी पाहिजे असणार आहे. जसं संदीपनं सांगितलं की दोडामार्ग तालुक्यात यापूर्वीच बिल्डरांनी या सगळ्या मोपा विमानतळाचं नियोजन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅटची उभारणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. कारण जो स्थलांतरित कामगार इथं येणार आहे त्या कामगारांना राहण्यासाठी गोव्यात तशा पद्धतीच्या जमिनी उपलब्ध असू शकत नाहीत आणि गोव्याच्या जमिनींचा भाव
एवढा मोठा आहे की सर्वसामान्य जो कामगार आहे तो इथं फ्लॅट विकत घेऊ शकणार नाही, त्यामुळे त्याला कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहावं लागणार आहे. आता भाड्याच्या खोलीत सुद्धा राहायचं झालं तरीही गोव्यात मर्यादा आहेत, परंतु या सगळ्या गरजा हा दोडामार्ग तालुका या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो, कारण तिथं मुबलक प्रमाणात जमिनी आहेत, तिथं मुबलक प्रमाणात बिल्डर स्वस्त किमतीत या लोकांना फ्लॅट, या लोकांना भाड्याच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकतात. कारण दोडामार्ग तालुका हा टेकून आहे, त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत तुम्ही या ठिकाणं कामाला येऊ शकता, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. दोडामार्ग तालुक्याचं आणखी एक मोठं योगदान मोपासाठी आहे, ते म्हणजे तिळारी धरणातून जे पाणी येतं ते पाणी, त्या पाण्यावरतीच आजचा हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. त्यामुळे या पूर्ण प्रकल्पाची तहान ही तिळारी धरण भागवणार आहे. त्यामुळे गोव्याच्या या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा पाणी हा जो मुख्य घटक आहे तो घटक पुरवणारा तालुका हा दोडामार्ग तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याचंही योगदान या प्रकल्पासाठी खूप मोठं आहे. आता गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही शासनांनी जर एकत्रित पद्धतीनं बसून या सगळ्या प्रकल्पाच्या चांगल्या गोष्टींवर जर विचार केला आणि जे दुष्परिणाम आपल्याला टाळता येणं शक्य आहे त्या दुष्परिणामावरती जर अभ्यास केला तर अनेक दुष्परिणाम, अनेक वाईट गोष्टी टाळता येऊ शकतात आणि अनेक चांगल्या पद्धतीनं विकास करून या विकासाचा खऱ्या अर्थानं फायदा गोव्याला आणि या शेजारील महाराष्ट्राला करून देऊ शकतात. आजच्या या वार्तालापात संदीप देसाई, कोकण 7 लाईव्हचे ब्युरो चीफ यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं, कारण त्यांचा गाढा अभ्यास आहे, गेली अनेक वर्ष ते पत्रकारितेत आहेत, अनेक महत्त्वाचे विषय हे कोकण 7 लाईव्ह आपल्या परीनं घेऊन त्या विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतं. मला वाटतं संदीप, मोपा विमानतळाबाबतीत जो एक मौन तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ते मौन आता दूर होणं गरजेचं आहे. मोपा विमानतळावरती एक चर्चा सुरू होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी कोकण 7 लाईव्हनं पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत कोकण 7 लाईव्ह पुढाकार घेऊन लोकांना बोलतं करणार नाही तोपर्यंत राजकीय नेते जागे होणार नाहीत आणि राजकीय नेते जोपर्यंत जागे होणार नाहीत तोपर्यंत या मोपा विमानतळाचा फायदा तिथल्या लोकांना होणार नाही. मोपा विमानतळाचं उद्घाटन आजच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घोषणा केलेली आहे की 11 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोपा विमानतळाचं भव्य दिव्य असं उद्घाटन होणार आहे. गोव्याचा सगळ्यात मोठा म्हणजे गोवा मुक्तीनंतर जुवारी ॲग्रो केमिकल्स या कारखान्यानंतर हा सगळ्यात मोठा प्रकल्प, हा मोपा विमानतळ प्रकल्प उभा राहत आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या खाली या विमानतळाचं उद्घाटन होतं आहे आणि या विमानतळातून गोव्याच्या विकासाला आता कशा पद्धतीनं एक नवी दिशा मिळणार आहे, हा विकास गोवा कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं हाताळणार आहे, या विकासाच्या मर्यादा कशा पद्धतीनं रोखून ठेवणार आहे, जेणेकरून गोव्याच्या इथल्या भूमीला, गोव्याला, गोयकारपणाला कुठल्याही पद्धतीची बाधा पोचता कामा नये. या अनुषंगाने संदीप देसाई यांचं मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती गोवन वार्ता लाईव्ह तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं.